तर हॅलो गाईज, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये। इथे मी रात्रीची मस्त असं ड्रेस वेअर करून रेडी झालते आणि आम्ही मामाच्या गावात जाण्यासाठी निघालो, कारण की तिथे माझ्या मावशीची गाणे होते, देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम होता, कारण की देवीचा वर्धापन दिन होता त्यानिमित्ताने। तर इथे तुम्ही गर्दी बघू शकता, बऱ्यापैकी माहोल होता आणि गर्दी पण होती। पण त्याच दिवशी गावामध्ये अजून 2-3 कार्यक्रम असल्या कारणाने ही गर्दी खूप कमी आहे, नाही तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते। आणि त्यानंतर ना इथे आमच्या मावशीच्या ज्या गुरु आहेत, म्हणजेच आमची ताई प्रतीक्षा निगडकर, ज्यांचं पेज आहे इंस्टाग्रामला तुम्ही सगळेच ओळखता, खूप व्हायरल अशी पर्सनॅलिटी आहे। तर त्यांचं इथं आगमन झालेलं आणि गुरु आल्यानंतरनं त्यांची पूजा वगैरे करून त्यांना छान पद्धतीने वेलकम करण्याचं इथे काम सगळ्यांचं चाललं होतं आणि त्याचा टेक आमच्या सृष्टीने इथे मस्तपैकी घेतला आहे। मी गावात जास्त करून असं कॅमेरा घेऊन शूट करायला जात नाही, कारण की थोडंसं मला ऑकवर्ड फील होतं, पण मग बऱ्यापैकी मला ह्यांनी फुटेज काढून दिलेत, त्यामुळे आजचा व्लॉग खास त्यांच्यामुळे तुमच्यासमोर इथे मी सादर करते। सो अशा पद्धतीने वेलकम केलं। तर एक लाईक ह्या दादासाठी बनतोच, त्याने पूर्ण माहोलाने वाईब क्रिएट केली होती, काय नातखोळा वाजवत होता तो दादा। जर तुझ्यापर्यंत हा व्लॉग आला तर आय अप्रिशिएट यू। स्टार्टपासून ते एंड 2 वाजेपर्यंत रात्री वाजवत होता। त्यानंतर ताईला आतमध्ये बोलवलं होतं ओटी भरण्यासाठी, त्याच्यामध्येच आम्ही फोटो वगैरे पण क्लिक केले, जे की तुम्ही इंस्टाग्रामला काल पाहूनच घेतले असतील। आणि इथे रास लावली होती देवाची, तर ते पण माळूचा पण कार्यक्रम इथे होता। सो अशा पद्धतीने आणि नंतर वर्धापन दिन असल्या कारणाने केक कटिंग पण केला आणि छान वाईब असते, जे गावात राहतात त्यांना माहिती असेल जागरण आणि ह्याची जी काय वाईब असते तुम्हाला म्हणजे शब्दात सांगता येणार नाही। त्यानंतर मी घरी येण्यासाठी निघाले होते, पण जे कामशेत म्हणजे नाण्यावरनं कामशेतले येतात त्यांना माहिती आहे गेटचा प्रॉब्लेम भाई एवढा असतो ना, काय सांगायचं, अर्धा तास गेटवरतीच होतो। नंतर कसं आम्ही स्टेशनला पोहोचलो ना, आमची जी ट्रेन होती ती पकडून आम्ही तळेगावला येणार होतो। पण इथे गेल्यानंतर ते ट्रॅफिकचं आणि सगळंच टेन्शन निघून गेलं, कारण की इथलं वातावरण तुम्ही बघू शकता,